सप्रेसचा चहा कसा बनवायचा तो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आपल्याकडे दोन प्रकारचे चहा आहेत, शुगर टी आणि डाएट टी। दोन्हीची बनवण्याची पद्धत एकच असल्या कारणाने आपण आता शुगर टी कसा बनवायचा ते बघूया। त्याचप्रमाणे तुम्ही डाएट टी बनवू शकता। एका कपासाठी 1 चमचा आपण प्रीमिक्स वापरतो। पार्सल देण्यासाठी आपल्याला 3 कपची ऑर्डर असते, त्यामुळे 3 कप चहा मी आता या मग मध्ये बनवणार आहे आणि याच्यामध्ये आम्ही 3 चमचे चहा प्रीमिक्स घेणार आहे। एक चमचा प्रीमिक्स साधारण 15 ग्रॅमचा असतो। 3 कपासाठी आपण याच्यामध्ये 3 चमचे प्रीमिक्स घेतलेला आहे। हा मग मी आता वजन काट्यावर ठेवलेला आहे आणि याचा टेअर वेट 0 केलेला आहे। पाणी घालण्यासाठी एका कपाला 80 ml आपण पाणी घालतो। 3 कपासाठी इथे मी 240 ml पाणी घेणार आहे। पाणी हे मी केटलमध्ये आधीच बॉईल केलेलं आहे, त्यामुळे बॉइल्ड पाणी आपण ह्या मग मध्ये घेतलेलं आहे। 240 ml पाणी आपण इथे घेणार आहोत। बॉइल्ड वॉटरच घ्यायचं आहे आपल्याला। चमच्याच्या मागच्या बाजूने इथे आपण व्यवस्थित ढवळायचं आहे, म्हणजे चहाची जी पावडर आहे, प्रीमिक्सची जी पावडर आहे ती व्यवस्थित पाण्यामध्ये विरघळेल। जर कोणाला कमी गोड चहा हवा असेल तर अर्धा चमचा रेग्युलर टी आणि अर्धा चमचा डाएट टी असं मिक्स करून तुम्ही चहा देऊ शकता। एका कपाला साधारण 90 ml चहा जातो। टी कॉफी ग्लास मध्ये मी आता 90 ml चहा घेते आहे। ग्लास वेइंग स्केलवर ठेवून टेअर वेट 0 केलेला आहे आणि त्याच्यामध्ये 90 ml चहा घेतलेला आहे। हा चहा आता सर्विंग साठी रेडी आहे। चहा पार्सल द्यायचा असेल तर तो आपण डायरेक्ट पाउच मध्ये घेऊ शकतो। चहा शक्यतो गाळून द्यायचा आहे, नाहीतर अशा गुठळ्या चहामध्ये जाऊ शकतात, त्यामुळे चहा कॉफी देताना कायम गाळून द्यायची आहे। चहा किंवा कॉफी जेव्हा टेक अवेला जाते ती अशा टी कॉफी बॅग्स मधून किंवा टी कॉफी पाउचेस मधून जाते। या फनेलच्या मदतीने आपण हा संपूर्ण चहा या पाउच मध्ये भरणार आहोत। 3 कप चहा या पाउच मध्ये आपण भरलेला आहे आणि आता याला घट्ट झाकण लावायचं आहे। आपला 3 कप चहा पार्सल साठी रेडी आहे। स्मॉल टेक अवे बॅग मध्ये आपण आता हे पाउच भरायचं आहे आणि पाउच फोल्ड करून त्याला समोरून आपण एक सेलो टेप लावायची आहे, म्हणजे आपला चहा पार्सल साठी रेडी आहे।